ह्या रस्त्याचं काम मार्गी लावतो. आता मी समोरच्या साहेबांना सांगतो. जो खर्च करायचा म्हणजे खर्चाचा विचार करावा लागेल ना. इथं मस्त फुट आला बघ. इथं चले आज पुढे बघू साहेबांना काय काय ठिकाणी मुरुम टाकलं असेल, काय ठिकाणी परांडा तालुक्यातील चिंचपूर गावातील नागरिक जे आहे ती या जीवघेणा नदी जी आहे नळी नदी, या नळी नदीतून प्रवास करत आहेत. विद्यार्थी असतील किंवा गावकरी असतील. इकडं या बाजूला गरड वस्ती आहे आणि या मागाल्या बाजूला चिंचपूर ही वस्ती आहे. मात्र गावकऱ्यांना किंवा या नागरिकांना जे आहे ती रोजचा प्रवास हा जीवघेणा करावा लागतो आहे. 40 वर्ष झालं या रस्त्याला पूल नसल्यामुळं या नळी नदीतून प्रवास करावा लागतो आहे. कधीपासून हा प्रवास करताय तुम्ही? जवळजवळ आता आम्ही इकडे आल्यापासून आम्ही असल्या पावसाचं जातच येत नाही आम्हाला. शाळेत कशी झाली अशी जाती? हा, आता जातच येत नाही आम्हाला कॉलेजला. जातच येत नाही. सकाळी अशीच परिस्थिती असते. सकाळ पण अशीच असते. विद्यार्थी पण सोबत आहे. कुठे शाळेत निघाला ना? हा आता एवढ्या मोठ्या पाण्यात दप्तर सगळे कपडे भिजले की तुझे? भिजले आता काय. रोजच जातो का? हा जास्त पाण्याला जायलाच येत नाही. माग 10 दिवस शाळा बुडली. शाळा बुडली. हा त्याच्या आधी तिकडे पूल झाला आता 1 महिना तिकडून जावं लागतं. त्याच्या आधी 2 किलोमीटर त्याच्या आधी जायलाच येत नव्हतं. आता काय परिस्थिती गावची? कुणी मागणी केली? अत्यंत गंभीर परिस्थिती साहेब. इथून कसलंच माणसाला पाणी आलं का जाताच येत नाही. आणि सगळे रहदारी या रोडवर आहे. गावातली जवळजवळ 75% माणसाचं जाणं येणं या रोडने असल्यामुळं, वाड्या वस्ती इकडं पुढं असल्यामुळं माणसाला जाताच येत नाही कसलंच. अक्षरशः रोड बंद करावा लागतोय पावसा आणि पाण्याने. पाणी जास्त आलं की. किती लोक असतात सलगावची? इकडं कमीत कमी एक 100-150 माणसं लोक राहत असतील. अच्छा, इकडे गावात बाजूला? हा, इकडं गाव. मग काय दळणवळणासाठी गावात यायचं म्हटलं तर गावाचा इकडल्या माणसाचा संपर्कच तुटतोय. कसलाच संपर्क होत नाही. बघितलं तर ही अवस्था आहे. आत्ता बघितलं तर खाली गुडघ्यापर्यंत पाणी माझ्या देखील आहे आणि ह्या गावकऱ्याच्या देखील गुडघ्यापर्यंत पाणी आहे. गेली 40 वर्षापासून हे गावकरी रस्त्याच्या मागणीसाठी शासनाकडं अनेक मागण्या केल्यात, निवेदन दिलीत. मात्र रस्ता होत नसल्याने गावकऱ्यांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. विकसित भारत किंवा विकसित ज्या गोष्टीच्या घोषणा दिल्या जातात, मात्र प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती पाहिल्यावर खरंच विकसित भारत झाला आहे का हा मोठा प्रश्न पडतो आहे. गावकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास बघून तरी किमान अधिकाऱ्यांना पाजर फुटेल व रस्ता दुरुस्त होईल एवढीच माफक अपेक्षा गावकरी करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, परांडा, धाराशिव.